नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत, की आपल्या गाडीमध्ये जे पेट्रोल येतं, ते तयार कसं होतं? खरं तर पेट्रोलची निर्मिती ही क्रूड ऑइलपासून होते. गेल्या काही दिवसात आपण न्यूजमध्ये ऐकलं असेल, क्रूड ऑइलच्या किमती कमी जास्त होत आहेत. तर हे क्रूड ऑइल म्हणजे नेमकं काय? आणि त्यापासून पेट्रोल कसं तयार होतं? याबद्दलची पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, ऑइलची सुरुवात ही लाखो वर्षांपूर्वी झाली. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरती काय होतं? तर समुद्र होते. त्या समुद्रांमध्ये राहत होते काही समुद्री जीव, काही वनस्पती, शेवाळ आणि काही ऑर्गॅनिक मॅटर्स. ह्या सर्व गोष्टी जेव्हा मरण पावल्यानंतर त्या समुद्राच्या तळाशी जमा होत गेल्या आणि जमा झाल्यानंतर अनेक वर्षाचा जेव्हा कालावधी गेला, या कालावधीमध्ये हीटमुळे, प्रेशरमुळे जे काही एन्व्हायर्मेंटल चेंजेस झालेत पृथ्वीवरती, त्यामुळे हे सगळे जीव पृथ्वीच्या आतमध्ये दाबले गेले. पृथ्वीच्या आतमध्ये हे जीव अनेक वर्ष, अनंत वर्ष, लाखो वर्ष पळून राहिले आणि त्यांच्यावरती काही केमिकल प्रोसेसेस झाल्यात. त्यांच्यावरती काही एन्व्हायर्नमेंटचा इफेक्ट झाला आणि त्यात ह्या सर्व जीवांचं नंतर कन्व्हर्जन झालं ऑइलमध्ये. त्या ऑइलला आपण क्रूड ऑइल असं म्हणतो. तर क्रूड ऑइल म्हणजे जमिनीच्या आतमध्ये नॅचरली तयार झालेलं फॉसिल फ्युएल. म्हणूनच या ऑइलला ब्लॅक गोल्ड पण म्हटलं जातं. आणि म्हणूनच जसे गोल्डचे प्राइसेस वाढतात, तसेच क्रूड ऑइलचे प्राइसेस सुद्धा कमी जास्त होत असतात. 1859 साली अमेरिकेमध्ये एडविन ड्रेक नावाच्या माणसाने पहिली ऑइल वेल सक्सेसफुली तयार केली. ज्या वेलमधून ऑइल बाहेर काढण्याचं काम अमेरिकेत होऊ लागलं आणि तिथूनच सुरुवात झाली एक मॉडर्न ऑइल इंडस्ट्रीची. 20व्या शतकात कार्स वाढल्या, वाहनं वाढली, दळणवळणाची साधनं वाढली, जग जवळ आलं. त्यानंतर विमान, जहाजं, अनेक प्रकारे या ऑइलचा वापर होऊ लागला. अनेक ठिकाणी वॉर्स सुद्धा झाल्या. या सगळ्या गोष्टींमुळे ऑइलवरची जगाची डिपेंडन्सी ही खूप जास्त वाढली. आज सुद्धा जगातील टोटल एनर्जीच्या जवळपास 30% एनर्जी ही ऑइलमधून आपल्याला मिळते. आता विचार करूया की या सगळ्या ऑइल संदर्भात भारताचं स्थान कुठे आहे? भारतामध्ये ऑइल तयार होतं का? तर हो, भारतामध्ये सुद्धा ऑइल तयार होतं. भारतामध्ये सुद्धा ऑइलच्या काही खाणी आहेत. इतर देशांनी एवढा साठा आपल्याकडे नक्कीच नाही, पण काही खाणी भारतात सुद्धा आहेत. पण अडचण अशी आहे, की भारताचं पॉप्युलेशन खूप जास्त आहे. जवळपास 140-145 कोटी आपली लोकसंख्या आहे. वाहनांचा विचार केला तर 30 कोटीपेक्षा जास्त वाहनं आज भारतात आहेत आणि दरवर्षी ही वाहनांची संख्या वाढत आहे. आपण बघतो की दरवर्षी दसऱ्याला किंवा गुढीपाडव्याला अनेक जण नवीन वाहनं विकत घेतात. तर ही वाहनांची संख्या वाढत आहे. जशी दरवर्षी ही वाहनांची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणेच ऑइलचं कन्झम्पशन सुद्धा वाढत चाललेलं आहे. आणि याच कारणाने जेवढं ऑइल आपण जमिनीतून भारतात काढतो, ते आपल्यासाठी पुरेसं नाही आणि म्हणून आपल्याला बाहेरच्या देशांमधून ऑइल इम्पोर्ट करावं लागतं. आणि हे ऑइल इम्पोर्ट करत असताना आज मेनली आपण ऑइल कुणाकडून घेतोय? तर सौदी अरेबिया, इराक, रशिया, UAE तसेच अमेरिका अशा काही देशांकडून आपण आज ऑइल विकत घेतोय. आणि एका अंदाजानुसार आपल्या गरजेच्या जवळपास 85% ऑइल हे आपल्याला इतर देशांमधून विकत घ्यावं लागतं. तेव्हा 85% ऑइल आपण दुसऱ्या देशातून आयात करतो. त्याच वेळेला आपल्याला हे सुद्धा लक्षात यायला हवं, की जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑइलच्या किमती कमी जास्त झाल्या, तर त्याप्रमाणे आपल्या देशात सुद्धा ऑइलच्या किमती कमी जास्त होतात. आणि या डिपेंडन्सीमुळं ऑइलवरती डिपेंड असणारे अनेक गोष्टींच्या किमती ह्या नेहमी कमी जास्त होतात. त्याचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होतो. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, की क्रूड ऑइल नेमकं दिसतं कसं? तर क्रूड ऑइल हे काळपट रंगाचं, घट्ट असलेलं एक ऑइल असतं, एक द्रव पदार्थ असतो, जो की ज्याला बघितल्यानंतर आपल्याला एक स्टिकी लिक्विड सारखा फील येईल आणि रंग त्याचा पूर्णपणे काळपट, जणू डांबर आपण बघितलं असेल तर डांबरासारखा त्याचा रंग असतो. या क्रूड ऑइलला आपल्याला डायरेक्टली वापरता येत नाही. हे क्रूड ऑइल वापरण्याच्या आधी
त्यावरती प्रोसेस कराव्या लागतात. या ऑइलवरती प्रोसेस झाल्यानंतर त्यातून आपल्याला अनेक पदार्थ मिळतात, ज्याला आपण पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर अशामध्ये विभागू शकतो. आता ही जी प्रोसेस आहे, जी क्रूड ऑइलवरती प्रोसेस होते, ती प्रोसेस होते कुठं? तर ती प्रोसेस होते रिफायनरीमध्ये. ऑइल रिफायनरी ही जागा आहे जिथे ही सगळी प्रोसेस केली जाते. रिफायनरी म्हणजे एक जायंट इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, एक जागा जिथे ऑइलवरती कंप्लीट प्रोसेस केली जाते. या जागेवरती क्रूड ऑइलला वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये बदललं जातं. ते प्रॉडक्ट्स कुठले? तर आपण म्हणू शकतो की उदाहरणार्थ पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्यानंतर LPG असेल, केरोसिन असेल, तर सगळे जे काही ज्वलनशील पदार्थ असतील, एव्हिएशन फ्युएल हे पण एक वेगळं असतं. अशा पद्धतीने जे काही वेगवेगळे प्रॉडक्ट्स आज आपण यूज करतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये, हे सर्व पदार्थ, हे सर्व प्रॉडक्ट्स आपल्याला क्रूड ऑइलपासूनच मिळतात. काही ल्युब्रिकंट्स पण आपल्याला याच क्रूड ऑइलपासून मिळतात. आणि अजून एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग पदार्थ म्हणजे बायटुमेन. बायटुमेन म्हणजे डांबर. तर डांबर हे सुद्धा जे आपण रस्ते बनवण्यासाठी वापरतो आणि जे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने बघितलेलं असेल, ते डांबर सुद्धा आपल्याला क्रूड ऑइलपासूनच, त्याचंच बाय प्रॉडक्ट, क्रूड ऑइलचंच बाय प्रॉडक्ट हे डांबर आहे. भारताचा विचार केला तर भारतात काही मॅसिव्ह रिफायनरीज आहेत, जिथे ऑइलवरती प्रोसेस केली जाते. त्यापैकी एक महत्त्वाची रिफायनरी, जी जगातल्या मोठ्या रिफायनरींपैकी एक आहे, ती म्हणजे जामनगर रिफायनरी, गुजरात. ही रिफायनरी रिलायन्स इंडस्ट्री चालवते आणि ही जगातल्या सर्वात मोठ्या रिफायनरीजपैकी एक रिफायनरी आहे. आता प्रश्न असा पडतो, की पेट्रोल खरंच कसं तयार होतं? तर सर्व जे सायन्स आहे, ते इथून पुढे सुरू होतं. क्रूड ऑइल आपल्याला मिळालं, जमिनीत तयार झालं, जमिनीतून आपण क्रूड ऑइल काढलं. ते ऑइल काढल्यानंतर आता त्यावरती आपल्याला प्रोसेस करायची आहे आणि त्याच्या मागचं जे सायन्स आहे, ते आता आपण समजून घेणार आहोत. रिफायनरीमध्ये काय केलं जातं? रिफायनरीमध्ये क्रूड ऑइलला जवळपास 350 ते 400 डिग्री सेल्सिअसवरती तापवलं जातं. आणि हे जे क्रूड ऑइल असतं, या क्रूड ऑइलमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात आणि त्या प्रत्येक पदार्थाचा मेल्टिंग पॉइंट हा वेगवेगळा असतो. काही पदार्थ 100 डिग्रीवरती मेल्ट होतील, काही 200 वरती, काही 300. त्यामुळे या ऑइलला 350 ते 400 डिग्रीपर्यंत तापवलं जातं. तर हे क्रूड ऑइल तापवल्यानंतर त्याचे व्हेपर्स तयार होतात. हे वेपर्स एका जायंट टॉवरमध्ये पाठवले जातात. ज्या टॉवरमध्ये हे ऑइलचे वेपर्स पाठवले जातात, त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टॉवर. या टॉवरमध्ये काय असतं, तर 350 ते 400 डिग्रीवरती तापवलेलं ऑइल. आता या ऑइलमध्ये वेगवेगळे सबस्टन्स असतात, ज्यांचे बॉइलिंग पॉइंट्स वेगवेगळे असतात आणि त्यांच्या बॉइलिंग पॉइंटनुसार किती डिग्रीवरती ते मेल्ट होतात, यानुसार हे जे पदार्थ आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी जमा होतात. जसं की आपण म्हणू शकतो की काही वेपर्स जे हलके असतात, हे वरती जमा होतात, काही मध्ये असतात आणि काही खाली असतात. आणि सगळ्यात खाली असतो एक जाड पदार्थ, ज्याला आपण डांबर म्हणतो, जो सर्वात खाली राहतो. वरती जर बघितलं आपण, तर जसं नॅचरल गॅस, CNG वगैरे आहेत, हे सर्वात वरच्या टप्प्यात असतात. मध्ये आपल्याला पेट्रोल, डिझेल सारखे पदार्थ मिळतात आणि सर्वात खाली आपल्याला डांबर मिळतं. आणि अशा प्रकारे वेगवेगळे फ्युएल्स हे क्रूड ऑइल पासून तयार होतात. तर खरंच ऑइल तयार करण्यामागचं जे सायन्स आहे, हे खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार आहे. आता हे जे पेट्रोल रिफायनरीमध्ये तयार होतं, तेही पेट्रोल आपण डायरेक्टली आपल्या व्हेइकलमध्ये वापरत नाही. तर तिथे तयार झालेल्या पेट्रोलवरती पुन्हा काही प्रोसेसेस केल्या जातात. पुन्हा काही प्रोसेसेस म्हणजे त्यामध्ये काही ॲडिटिव्हज ॲड केले जातात. काही पदार्थ त्या पेट्रोलमध्ये ॲड केले जातात, जेणेकरून हे पेट्रोल जेव्हा आपण वापरू, त्यामुळे प्रदूषण कमीत कमी होईल आणि हे पेट्रोल आपल्या इंजिनमध्ये स्मूथली काम करेल. तर या गोष्टींची काळजी घेण्यासाठी काही पदार्थ पुन्हा त्या पेट्रोलमध्ये ॲड केले जातात. आणि जसं आपल्याला माहिती आहे, की प्रदूषण कमी करण्यासाठी आज इथेनॉल सुद्धा आपण पेट्रोलमध्ये ॲड करतोय, जे की भारतामध्ये 20% आज यूज केलं जातं. त्यानंतर जे फायनल प्रॉडक्ट पेट्रोल तयार होतं, ते वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे जसं की पाईपलाईन्समधून, रेल्वेजमधून, काही टँकर्समधून भरून हे पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवलं जातं आणि तिथून ते पेट्रोल आपल्या गाडीच्या टाकीमध्ये पोहोचतं.
आता अजून एक प्रश्न हा सगळ्यांनाच असतो की पेट्रोल एवढं महाग का आणि याची किंमत एवढी जास्त का? तर त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. ती कारणं आता आपण समजून घेऊयात. सर्वप्रथम पहिलं कारण म्हणजे लागणारं क्रूड ऑइल. क्रूड ऑइल हे पूर्ण भारतात तयार होत नाही. जसं आपल्याला माहिती आहे 85% क्रूड ऑइल हे आपण बाहेरून इम्पोर्ट करतो. हे इम्पोर्ट करत असताना जे काही इंटरनॅशनल व्यवहार चालतात, हे सर्व व्यवहार डॉलर्समध्ये चालतात आणि त्यामुळे जशी डॉलरची किंमत कमी जास्त होते, त्याप्रमाणे क्रूड ऑइलची किंमतसुद्धा कमी जास्त होते आणि हा एक मेन फॅक्टर आहे ऑइलच्या किमतीबद्दलचा. तिसरं कारण म्हणजे रिफायनिंग अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ज्या रिफायनरीज आहेत त्यामध्ये ऑइलला रिफाईन करण्यासाठी, त्याला शुद्ध करण्यासाठी, क्रूड ऑइलपासून पेट्रोल डिझेल बनवण्यासाठी काहीतरी किंमत मोजावी लागते, काहीतरी खर्च होतो आणि तसंच रिफायनरीपासून ते पेट्रोल पंपापर्यंत ऑइलला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी खर्च होतो. हे सर्व सोडून एक चौथा आणि महत्त्वाचा फॅक्टर सुद्धा आहे. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलवरती काही स्टेट आणि सेंट्रल टॅक्सेस पण असतात. या टॅक्सेसमुळे सुद्धा पेट्रोल आणि डिझेलची किंमत ही वाढते. तर असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती पेट्रोल आणि डिझेलची किंमत डिपेंडंट असते. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कदाचित असं होऊ शकते की क्रूड ऑइलची किंमत बाजारात कमी होऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की पेट्रोल डिझेलच्या किमती लगेच भारतामध्ये कमी होतील. कारण क्रूड ऑइलची किंमत हा एक तसा मेजर भाग आहे, तसाच पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये इतर भाग सुद्धा आहेत आणि त्यात एक मोठा वाटा हा टॅक्सेसचा सुद्धा आहे. आता मी तुम्हाला एक महत्त्वाच्या घटनेबद्दल सांगणार आहे. ती घटना म्हणजे 1973चं ऑइल क्रायसिस. तर आता 1973च्या आधी काय झालं होतं, तर इस्रायल आणि इतर काही आखाती देश यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. या युद्धानंतर आखाती देशांनी असं ठरवलं की ज्या देशांनी इस्रायलला सपोर्ट केला होता, त्या सर्व देशांना आम्ही आजपासून कुठल्याही प्रकारचं क्रूड ऑइल देणार नाही. आणि हे जेव्हा ठरवलं गेलं त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातला क्रूड ऑइलचा पुरवठा अचानकपणे कमी होऊ लागला. हा कमी होऊ लागल्यामुळं क्रूड ऑइलच्या किमती ह्या आंतरराष्ट्रीय बाजारात वाढू लागल्या आणि त्या किती वाढल्या तर त्या 300 पटींनी वाढल्या. त्यावेळेला क्रूड ऑइलची किंमत ही $3 प्रति बॅरल एवढी होती. तिथून ती किंमत वाढून $9 ते $10 प्रति बॅरल एवढी वाढली आणि त्याच्यामुळे अचानकच जगामध्ये इन्फ्लेशन वाढू लागलं. अचानकच जगात महागाई वाढू लागली. या घटनेचा परिणाम सगळ्या देशांना भोगावा लागला. सगळ्या देशांमध्ये महागाई वाढली. सगळ्या देशांमध्ये ऑइलच्या किमती वाढल्यात आणि त्याचबरोबर सगळ्या देशांच्या हे लक्षात आलं की ऑइलवरती जी आपली डिपेंडन्सी आहे ही कमी होणं गरजेचं आहे आणि त्या क्षणापासून सगळ्या देशांनी रिन्युएबल एनर्जीला ऑइल म्हणजेच पेट्रोल डिझेलचा अल्टरनेटिव्ह म्हणून आपल्याला कसं वापरता येईल यावरती विचार करायला सुरू केला. आता या सगळ्यामध्ये एक प्रश्न आपल्याला पडू शकतो की भारताचं फ्युचर काय? तर भारताच्या फ्युचरचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये आज इलेक्ट्रिक व्हेकल्स हळूहळू वाढत चाललेले आहेत. सोलर प्रोजेक्ट्स हळूहळू वाढत आहेत. रिन्युएबल एनर्जीला आज भारत एक अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून वापरतोय आणि वापरत असताना दरवर्षी रिन्युएबल्सवरती आपली इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि इतर ऊर्जेच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा भारत पूर्णपणे प्रयत्न करतोय. भारतामध्ये आज हायड्रोजनवरती पण काम सुरू आहे. जर का काही व्हेकल्स आपण उद्या हायड्रोजनवर चालू शकलो तर तो पण एक चांगला सोर्स आपल्याला एनर्जीचा होऊ शकेल. भारताने 2070 पर्यंत नेट झिरो ऑइल युजेसचं टार्गेट ठेवलेलं आहे. याचा अर्थ भारताने असं टार्गेट ठेवलेलं आहे की 2070 पर्यंत आम्ही पेट्रोल डिझेलचा वापर पूर्णपणे थांबवू. प्रॅक्टिकली विचार केला तर हे 2070 पर्यंत शक्य होईल का नाही हे आपल्याला बघावं लागेल. जेव्हा मी असं म्हणतोय त्याचं कारण आहे आणि कारण असं की आज जेव्हा आपण काही शिप्स, एरोप्लेन्स, ट्रान्सपोर्टेशनचा जर मेजर पार्ट बघितला तर त्यामध्ये आजही आपली पेट्रोल आणि डिझेलवरती डिपेंडन्सी खूप जास्त आहे. ही डिपेंडन्सी कमी व्हायला अल्टरनेटिव्ह
अल्टरनेटिव्ज अवेलेबल व्हायला आणि अवेलेबल असलेले अल्टरनेटिव्ज यूज करायला आपल्याकडे भरपूर वाव आहे आणि परिस्थिती तशी पॉझिटिव्ह आहे. दरवर्षी आपल्याकडच्या सोलर कपॅसिटीज वाढत चाललेल्या आहेत. दरवर्षी आपण अल्टरनेटिव्ह एनर्जीची डिपेंडन्सी आपली वाढवत चाललेलो आहोत. जनरेशन वाढवत चाललेलो आहोत. त्यामुळे नक्कीच येणारा काळ हा वेगळा असेल आणि पुढच्या 20 ते 30 वर्षामध्ये एनर्जी सेक्टर्समध्ये आपल्याला खूप मोठे चेंजेस हे बघायला मिळतील. तर मित्रांनो, यापुढे जेव्हा कधी तुम्ही पेट्रोल पंपावर जाल, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भराल, त्यावेळेला हे नक्की लक्षात ठेवा की हे पेट्रोल लाखो वर्षापूर्वी बनलेल्या फॉसिल फ्युएल्समुळे, त्यातून तयार झालेल्या क्रूड ऑइलमुळे आणि क्रूड ऑइलवरती केलेल्या प्रोसेसमुळे आज आपल्या टाकीपर्यंत पोहोचू शकलं. मित्रांनो, तुम्हाला जर सायन्स, सिस्टम्स, इंजिनिअरिंग, वेगवेगळ्या प्रोसेसेस आणि काही पर्सनॅलिटीज, इंडस्ट्रीज यांच्याबद्दल जर अशीच माहिती जाणून घ्यायला आवडत असेल, तर आमचं चॅनल मराठी नामाला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.